नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहूया पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा. सरकारने थेट बँकांना सुनावलं आणि घेतला हा महत्त्वाचा निर्णय. जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती. केंद्र सरकारने सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसद्वारे सर्व अधिकृत बँकांच्या सेंट्रल पेन्शन प्रोसेसिंग सेंटर्सला निर्देश दिले आहेत की प्रत्येक सेंट्रल सिव्हिल पेन्शनर आणि फॅमिली पेन्शनरला मासिक पेन्शन पेमेंट स्लिप वेळेवर मिळतील याची खात्री करावी. हे पाऊल पेन्शनधारकांच्या वाढत्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी आहे, ज्यापैकी बरेच जण त्यांच्या पेन्शन स्लिप वेळेवर न मिळाल्यामुळे त्रास सहन करत होते. त्यांच्या नवीन निर्देशात CPAOने म्हटले आहे की कोणत्याही पेन्शनधारकाने त्यांची पेमेंट स्लिप चुकवू नये. सर्व बँक CPPCंना पेन्शन क्रेडिटनंतर लगेचच ईमेल, SMS आणि व्हॉट्सअपसह सर्व डिजिटल चॅनलद्वारे पेन्शनधारकांना स्लिप पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शन स्लिप मिळवण्यासाठी आता कोणतेही अतिरिक्त पाऊल उचलण्याची आवश्यकता नाही. बँक CPPC पेन्शनधारकांचे पेन्शन जमा होताच त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर किंवा ईमेल पत्त्यावर स्लिप पाठवतील. जर पेन्शनधारकांचा ईमेल पत्ता उपलब्ध नसेल तर बँकेला तो प्रदान करणे आवश्यक असेल. यामुळे प्रत्येक पेन्शनधारकाला वेळेवर आणि सुलभ स्वरूपात स्लिप मिळतील याची खात्री होईल. अशा प्रकारे वय किंवा तांत्रिक ज्ञान काहीही असो, पेन्शनधारक त्यांच्या पेन्शन स्लिप सहजपणे वाचू आणि समजू शकतील. शिवाय डिजिटल प्रवेशामुळे पेन्शनधारकांना त्यांच्या आर्थिक नोंदी ट्रॅक करणे देखील सोपे होईल.